तुमचं स्वागत आहे या स्वागत आहे सर, स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि चेतन दादा आणि पब्लिक क्या बोलते. आता आम्ही निघालो. आमच्या पुढे तर 8 ते 9 जण 8-9 मेंबर गेलेत पुढे कळसुबाईला. आता आम्ही निघालो आहे आणि चला आता जरासं पुढे जाऊया, थोडा नाश्ता वगैरे करूयात आणि निघूयात आपल्या लोकेशनला. भाई लेट आहे पण थेट आहे, आम्ही डायरेक्ट येणार भाई. आज आम्ही आलो आहे ओमकारच्या इथे आसनगावला. भाकरी आणि वडा उसळ मस्तपैकी टेस्ट करतोय. पहिल्यांदा वडा उसळ सोबत भाकरी खातोय. कमाल. आणि इकडे डोंगरांची व्ह्यू बघत मी आणि दादा निघालो कळसुबाईच्या रस्त्यावर. मित्रांनो, इकडे रेडबुल फरसान फुल नाईट कॅम्पिंगसाठी तर फुल इकडे तयारी चालली आहे. थंडी खूप होती त्याच्यामुळे दादाने गाडी घेतली चालवायला आणि मी मागे बसलेलो. इकडे मी आणि दादा फुल नाईट ट्रॅकिंग चालणार आहे. आणि तुम्ही लाईट्स बघू शकता, तिथे जायचं आहे आम्हाला वरती, डायरेक्ट टोकावरती. सो मजा येणार आहे खूप. आणि बघू आता ट्रेक कशी होते. वर्षाचा शेवटचा दिवस आणि ही ट्रेक आहे. सो मित्र भेटतील वरती, त्याची मजा अजून वेगळी आहे. सो भेटल्यावर बघू काय रिॲक्ट करतात. भेटूया लवकरच. रस्ता एकदम खतरनाक. जी मजा आली आहे ना भाई चढायला, म्हणजे तुम्हाला मी काय सांगू की एवढी चढण आहे वरती. चढतोय पण त्यापेक्षा पण मजा येते माझ्या भावाला बघून. तो असा पेंगला आहे पण त्याच्या पाठी किती वजन आहे तुम्ही बघा. मजबूत वजन आहे. एवढं सगळं वजन घेऊन तो वरती चढतोय. फुल अंधार, जंगल, बगीरा, नो लेपर्ड. 20% पण नाही आलं. हे आलं ते आमचं. फुल सन्नाटा आणि स्वतःचा श्वासाचा आवाज, बस एवढंच आहे. भाई कुठे आलो आहे आपण? कळसुबाई. बाई ट्रेकिंग चालू आहे फुल नाईट. 31ची रात्र. सकाळी सकाळी व्ह्यू बघायचा आहे. वर्षाची पहिली सुरुवात निसर्गाच्या सानिध्यात. फुल मजा. भेटू नवीन वर्षात. चलो अजून अर्धी ट्रेक बाकी आहे. रस्ता पूर्ण सुनसान आहे. आम्ही शेवटचे ट्रेकर आहेत जे एवढ्या रात्री चाललो आहे वरती. फुल सन्नाटा आहे, सन्नाटा. मित्रांनो, फायनली पहिल्या पायऱ्या चढलोय. आता आम्ही पोचलोच. दादा कसं वाटतंय? लय भारी. थांबत पोचलो आम्ही. मजबूत थकलोय. मित्र आलेत आता सध्या आम्हाला जायला. फायनली आमच्या टेंट जवळ पोहोचलो आम्ही. ब्लॉग शूट करतोय का? हा, या तुमचं स्वागत आहे या स्वागत आहे सर, स्वागत आहे. तो पडलेला टेंट मध्ये घुसायचं. एलेक्स भाई कसं वाटलं? एकदम आम्ही तर एकदम कूल मध्ये आलोय. आम्ही एकदम लाचत पिचत आलोय. नंतर व्हिडिओ दाखव आपल्या. फुल मजा केली. फुल मजा करत आलोय भाई. हा, तुम्ही लवकर चढले आमच्यापेक्षा. काय बोलतो? हवा टाईट परफॉर्मन्स चालू आहे इकडे. हवेने फुल टाईट केले सगळे. शाळेत राहिलायस कधी तुम्ही? तुमच्यापैकी कोणी? मी राहिलो. फील आहे मला असं. मी वनवासी मध्ये होतो. हा ना, कशी मजा येते ना. आग बी पेटवली. अरे फाटा घेऊन ये पहिला तू. उकडला ना पाहिजे. हा, नाही तर जागा नाही तुला. आश्रमला नाही, हॉस्टेलला पण ना. हा, म्हणजे असं ती लाईफ वेगळी. असं ती मजा नाही लागली. तिथंच खा, तिथंच राहा. दादा कसं वाटतंय? पहाटे आपण 5 वाजता चाललोय आणि शिखरावरची शेवटची शिडी दादा आणि मी चढलो. फायनली आम्ही पोहोचलोय. दादा कसं फील होतंय? कळसुबाईला सगळ्यात टॉपला बसलोय बाई. आणि आपला भगवा झेंडा दिसतोय पाठीमागे.
सकाळचा व्ह्यू दाखवतो लवकरच. आकाश भाऊ आहेत सोबत, गोप्रो घेऊन रेडी आहेत. हे बघा फुल सूर्य बघायचा आहे. नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय बघण्यासाठी आतुर आहेत. ॲलेक्स बाय, मयूर बाय आहेत. ॲलेक्स बायने फुल 0 डिग्री सेल्सिअसची तयारी केलेली आहे. येस मयूर बाय आहेत. आम्हाला इकडे 2025 तर दिसले, 26 कसे आहेत माहिती नाही. मित्रांनो तुम्ही पाऊस बघू शकता. 2026 ची सुरुवात पावसाने झाली. दादा आता कसं वाटतं? 2026ची पहिली सकाळ, पाऊस पडतोय, थेंब पडायला चालू आहे. मी थोड्या वेळा आधीच भविष्यवाणी केली होती, आणि ती घरी ठरली पाऊस पडतोय. बघू आता किती पडतोय. त्याच्यावरती. जय शिवाजी. हर हर महादेव. मित्रांनो आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात कळसुबाईच्या शिखरावरतून आणि आपल्याला सनराईज बघायला भेटतोय. जबरदस्त वाटतंय आज. आणि तुम्ही पब्लिक बघा किती आहे. कसं वाटतंय? कळसुबाईचा हा व्ह्यू बघून ना खरंच खूप भारी वाटला. आत्ता सूर्य जरा आड जाणार आहे, अजून परत थंडी वाढणार आहे. अजून परत थंडी वाढणार आहे. आणि ते फायनली आम्हाला कळसू आईचं दर्शन झालं. इथे दादांनी दर्शन घेतलं, त्याच्यानंतर मी सुद्धा दर्शन घेतलं आणि फायनली आम्ही इकडनं उतरलोय. दादा कसं वाटलं तुला आता? खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. आणि जाताना कसं वाटत होतं? जाताना तर फुल हवा टाईट होती, बिकॉज ती शिडी खूप डेंजर होती. पण सेकंडवाली उतरताना जरा चांगलं भेटलं आहे, त्याच्यामुळे ओके. पण बघू आता पुढचा प्रवास. हॉटेल कळसुबाई विश्रांती. आणि रात्री आम्ही यांच्याकडे होतो. यांनी आम्हाला जेवण वगैरे खरंच खूप भारी दिलं. आणि यांनी इथे आम्हाला हे 2 टेंट दिलेले, इकडनं 3. आणि खरंच टेस्ट वगैरे भारी होती. एवढं थकून आलो आणि मनासारखं जेवायला भेटलं. आपलं महाराष्ट्राचं जे एव्हरेस्ट कळसुबाई शिखर आहे, तर इकडं आपलं कॅम्प साईड आहे. तर आपण इकडं जेवण, टेंटमध्ये राहणं, बॉम्ब फायर आपण सगळं इकडेच अरेंजमेंट करत असतो पॅकेजमध्ये. आणि पूर्णपणे जे दिसतंय तुम्हाला ते आपलं कॅम्प साईट आहे. समोर जे टेंट लागलेले आहेत तर पूर्ण आपले टेंट आहेत. तर तुम्हाला पण इकडे जर यायचं असेल तर नक्की तुम्ही माझ्या हॉटेल कळसुबाई विश्रांतीला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद. आणि मित्रांनो आम्ही रांगेमध्ये जवळपास 1.5 ते 2 तास रांगेमध्ये उभे होतो. आणि महाराजांचे गाणे ऐकत ऐकत ते 1.5 ते 2 तास कसे गेले ते हे आम्हाला काही समजलं नाही. तिकडनं तेवढं उतरून आलो मी. सो फायनली आम्ही इकडे पोहोचलो आहे आणि रेस्ट करतो आहे. घामाने तर पूर्ण आंघोळ झाली आहे. चेतन दादा कसं वाटलं तुला? मजा आली खूप. परत येणार? मला येणार, मी परत येणार. खूप कॉन्फिडन्स आला अमितमुळे. हां स्पेशली अमित, थँक्यू. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचलो आहे. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.